मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आणि हा आपला 10वा ब्लॉग आहे. आणि आमचे मित्र बघा काय करत आहेत, दिसत असतील तर आता आम्ही आहो मखमलाबादमध्ये. तर आम्ही डबल चुकीच्या जागेवर चुकीच्या टायमाला चुकीचा ब्लॉग करून राहिलेलो आहे. आम्हाला इतकं कॉलेज पडलेलं आहे, हायवे पडलेला आहे, पण आम्ही बाथरूम पाशी येऊन ब्लॉग करून राहिलो. वा. तर आम्ही आता मखमलाबाद कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आम्हाला एका ट्रिपवर जायचं आहे, जे कॉलेजने स्पॉन्सर केलं आमच्या दोघांना. हे असं देऊ राहिलं अनऑफिशियली. काही कॉलेजने स्पॉन्सर नाही केलं. 150 रुपयाची दोन गाडी येते का? ते पण तर 150 रुपये फक्त एक गाडी येईल. तर आता आम्ही आपल्याकडे जाणार आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही सध्या. तर आता आम्ही सेमिनार आलेलो आहोत. आणि बघा इथं सर्व घरं आहेत, सर्व मुलं आहेत. सेमिनार जास्त मोठा नाही यांचा, आमच्या कॉलेजचा तरी मोठा आहे, पण यांचा ग्राउंड खूप मस्त आहे. तर आता बघू काय होते काय नाही, आम्ही तुम्हाला पण दाखवतो. तर 7-10 मीटर किंवा तिकडे थोडंसं फॉर्मॅलिटीचं तर काम आहे, ते करते, मग नंतर निघायचं वाटते. सध्या आमचे भारत भाऊ बसलेले खूप वेळ नाही आम्हाला, कारण की आम्ही म्हटलं 6 वाजता. ते तो फायदा अर्थ आहे माझ्यावर जांभूळ आहे, माझ्या उद्या तरी गाडी चालू झाली आणि खूप लवकर आलो, फक्त 20 मिनिटात. तर मित्रांनो, आता आम्हाला एक खूप मोठी खुशखबर मिळालेली आहे. इथं जे मॅडम असतात ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की आता डायरेक्ट 9:30 वाजता निघायचं आम्हाला. इथं थोडंसं खेळ होतील, यांचे डेट चालू आहेत, खेळ होतील त्याच्यानंतर जाऊया. तर आता आम्ही गावामध्ये एंट्री केलेली आहे, बसमधून उतरलो आम्ही. आता आम्ही गड चढण्याने जात आहोत. आता रस्ता जात आहे, सर्व तारत आहेत. दोघी बाजून डोंगर आता जाऊ काय मित्र इथं जायचं आम्हाला, तिथं वरती जायचं वाटते आम्हाला. तेच म्हणलं का बाई वरती घेऊन चाललो. दाखव तुम्हाला काय काय सभागृहामध्ये आलो आम्ही. आता इथं काय करायचं आम्हाला माहीत नाही. आता आम्हाला आमच्या सरांनी म्हटलं की आता तुम्हाला गेला नाश्ता मिळेल. नाश्त्याचा विषय पण नाही अजून नाश्त्याचा. तेरे भाई का ड्रीम, तेरे भाई कोणचा? को साम्राज्य बनाना है. कुठे रे? स्टोन क्रशर. घे कर ना तू. ये माहिती शेत. ते इथं आमच्या भावाला आमचं साम्राज्य बनवायचं आहे, तर आमचा भाऊ फुल प्रयत्न करत आहे. केजी बोल बाई बेटे माहिती का? इतका पैसा आहे ना भाई याच्यामध्ये, इतका पैसा आहे ना. तर फायनली आता अजून आम्हाला काहीच मिळालं नाही. 11 वाजायला येत आहेत. आम्ही इथं किती वाजता आलो आपण इथं? 7. नाही रे, इथं आपण 10:30 वाजता 10ला आम्ही इथं आलो. आता 11 वाजले. काय 10 वाजून 2 मिनिटांनी आलो होतो आपण, खाली होतो त्या मंदिराजवळ. आता 11 वाजले, अजून आम्हाला नाश्ता मिळाला नाही. आम्हाला भूक लागलेली आहे, पण आता फक्त आम्ही वाट पाहिल्याशिवाय काही करू शकत नाही. कोणी नाश्ता करतो असतात. तर फायनली आता आम्हाला नाश्ता मिळालेला आहे. पोहे आलेले आहेत. आम्ही थोडेसे हे घेतले होते. हां, इंतजार का पण सॉरी. आता खाऊ आणि मग भेटू तुम्हाला नंतर. तुम्हाला तर फायनली सकाळपासून वाशी आता आमचं नाश्ता वगैरे सगळं झालं, चहा वगैरे पण केला, थोडंसं बूस्ट आलं. जखम झाली काहीतरी. आणि आता आम्ही चाललो वरती चढण्यासाठी. तर बघा समोर पण आहे, मागे पण आहे. जाऊ अजून वरती खूप जायचं आहे आम्हाला. आता प्रॉपर रस्त्याने जायचं. तर वरती जाऊन आमचा इतिहास आमचे ओंकार भाऊ तुम्हाला सांगतील बरोबर. तर आता इथं आम्ही फोटोशूट करत आहोत. मित्रांनो, आज डबल आपण आलेलो आहे ट्रॅकला. आज आपण रामसेज किल्ला चढत आहे. चला तुम्हाला आज नवीन मित्रांनो दाखवतो. चल, आपले मित्र आलेले. ओमा बोला. 2 शब्द. 2 शब्द नको, जिरली आमची पद्धतशीर जिरली एवढ्यातच. सार्थक माग भाऊ इकडं. आमची मस्त जिरलेली आहे.
खूप मस्त वाटत आहे मला. एक आहे सुरेश आणि हिचं नाव काय दीदीचं बसा दम खा. नाव काय सांगितलं तुझं? नाव विसरलो मी. सार्थक. सांगितलंच नाही तूने. सार्थक ओमकार. ओमकार सार्थक तिचं भारत. आणि आपण ब्लॉग बी टाकतो बरं का. ते पाहिलंच. शूट चालू आहे. ए भाऊ एक आठवण सोड रे. कोलॅब झालेला आहे. भाऊ नाव सूरज भाऊ बी ब्लॉग काढताय. अंडरस्कोर शाउट तर फायनली पोहे जिरले आमची पण जिरली. खूप थकलो आम्ही. स्टॉप घेत आम्ही वरपर्यंत आलो होतो. बाकी येऊन फायदाच झाला आमचा, कारण की हा नजारा खूप मस्त वाटत आहे आम्हाला. खूप मस्त आहे. थांब बघू शकता तुम्ही आमचा. तर आपल्या ग्रुपमध्ये एकाला चक्कर आलेली आहे. त्याची फर्स्ट एड ट्रीटमेंट चालू. कंटेंट कमी नाही होनी चाहिए रे इथं. आणि भुयार जी मजा येते ती इथंच येते. अशा किल्ल्यांमध्ये, अशा डोंगरांमध्ये खजाना. अरे वा, पाणी थंड पाय. टॉर्च मार. किती खोल आहे सांगता नाही येणार. जास्त नाही करू. पण लांब पाय ना किती. जय श्रीराम. नाही नाही गुफेमध्ये आहो. आपल्याला पुढे जायला फ्लॅश लाईट कॉईन्स पिकलेले बघ त्याच्यात. खायला जायचा रस्ता कुठं होता रे? इथं नाही, पुढे आहे बरं का. वरती तिकडं हा जल साठा आहे बाजूला आहे. पण इथं पाणी कुठून येत असेल. तर फायनली आता आम्ही वरती मंदिरात आलेलो आहो आणि आमची पूर्ण जिरलेली आहे. आमच्या भावाचे पाय दुखत आहे खूप जास्त. ते म्हणजे आम्हाला डायरेक्ट मशाज पाहिजे. थांबे तर त्याला ते हे लावते बॅकची. तर आपण मग नंतर वरतो. पण बाकी काही बोला यार, नजारा बघून ना मस्त वाटत आहे. आणि हवा एवढी मस्त वाटत आहे तर हा शांत असं वाटत आहे झोपून जाऊ. फॅनची गरज नाही, कशाची गरज नाही, आहे का नाही. सबस्क्रायबरची गरज आहे. खरंच झोप येते. केली शेवटी याची बॅग. तर आता वरती जाऊया. तुम्ही वरती नाही येते का? हा तू बघितलं नाही? ते हे आमचे ब्लॉगर, यांनाच माहिती नाही काय आहे हे असे. त्याच्यामुळं आम्ही गाईड सोबत यावं लागतं आम्हाला. त्याच्यामुळे तर आलोय खाली. तर आपण कुठे बी जातो फोटोसाठीच जातो. तर आपल्या इथं फोटो चांगले येणार आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय. वा, इथं खुलजा सिमसिमवाला नजारा आहे. तो गाईज फायनली जिथं नाही जायचं तिथं आम्ही जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हे दर्शन झालेलं आहे. ही जागा जास्त तर दाखवलं जात नाही कोणत्या व्हिडिओज किंवा फोटोजमध्ये. खाली बघा इकडं काय विषय तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही कुठं बी तत्पर आहे. आपल्या फॉलोअर्सला सगळी माहिती झाली पाहिजे. तर तुम्ही एकट्या आल्यावर अशी रिकामे कामं करू नका. हा माझं फर्स्ट टाइम. पहिलं तू मी इथंच राहतो पण तरी मला फिरता येत नाही बाहेर. कुठं नाशिकच. तर आता आम्ही वरती आलेलो आहोत. आपण तुलाच आता अजून प्रॉपर वरती जायचं बाकी आहे. माझं फिरणंच नाही. इथं बाबा होते, त्यांच्याकडून काकड्या घेतल्या, तेवढं काकड्या खाल्ल्या. बाकी फिरतच नाही. थोडंसं अजून बरं वाटलं आम्हाला. आता वर जाऊ. तिथं महाराजांचा पुतळा वगैरे आहे. आणि हा माहिती आहे ना आमच्या इथं. काय म्हणतात शिंदे सर पण पहिले इथं नदी टाईपचे खड्डे आहेत. त्यांना पण बघू आपण कसं आहे. अंदर कसं आहे रे? अंदर जे तुम्ही आता गेले ते खाली पण मस्त आहे रे. खाली अजून एक भुयार घर सारखं चढलेलं आहे. चल अरे तू घेतलंय त्याच्यात. काढलाय तो ब्लॉग. त्यानं काढला ना काढलाय. वरती जाऊन मग तुम्हाला दाखवतो. हा. आता गेलो का आपण इथे तळे वर एक तळ आहे. मागे साईडला जाऊन पण एक तळे दोन तीन तळे आहेत ना. भारी. तर आता बघणार खूप काही आहे. फक्त थोडंसं चढायला लागते थोडीशी ताकद. ती ताकद आता आमच्या अंगात आलेली आहे. तर परत आमच्या अंगात बुस्ट आलेला आहे काकडी खाऊन. तर आता खरं सांगू ना, सकाळपासून एकदम बरोबर मला आत्ता वाटतं आहे. आत्ता सकाळपासून नाही तर तुम्ही बघितलं असेल सकाळपासून थोडं डल 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 होतं. पण आता प्रॉपर एकदम मस्त वाटत आहे मला. माझा आवाजावरून वाटत असेल तुम्हाला की आता आवाज थोडासा जास्त चांगला निघत आहे आणि लाऊड होत आहे. तर तेच आता बरं वाटत आहे. थोडं पोट अजून पण दुखत आहे माझं, पण हां ठीक आहे, तेवढ्यानं काही होत नाही. आता तिथं थांबलेले आहेत आपले मित्र, त्यांना पण घेऊ आणि मग वरती
निघून जाऊ. वरती अजून बघायचं बाकी आहे आपलं. बघू ते वरती पण आणि तुम्हाला ते पण दाखवतो. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण की असेच ब्लॉग मी आणत राहील. डेली कन्सिस्टन्सी नाही होत्या माझ्यामुळं, पण हां ट्राय करेल की मी चांगलं कंटेंट तुमच्यासाठी आणेल आणि दाखवेल तुम्हाला. आणि डेली लाईफचा मी विचार केला तुम्हाला दाखवा, पण मी काय फक्त कॉलेजला जातो, कॉलेजमधून येतो, बस तेवढंच असते. कॉलेजमध्ये काही जास्त एवढं काही होत नाही आमचं. आणि जर तुम्हाला कॉलेजचं जर का बघायचं असेल ब्लॉग प्रॉपर, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, तर मी तुम्हाला कॉलेजचा पण ब्लॉग टाकून देईल. तर आता हा तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि प्रेम द्या व्हिडिओवरती. बाकी नजारा तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे, छान दिसत आहे. तर आता मी एन्जॉय करतो, तुम्हाला पण दाखवतो आणि एन्जॉय करा. स्पोर्टचा कुठून विषय काढला ना? इन्कम काय चालते म्हटलं, इन्कम चालू आहे. तर आपण आलो आहे, इंटर दाखव ना. हत्ती दरवाजा हा तुम्ही बघू शकता. इथं फोटो बाहेर निघेल का? हां, इथं हत्ती दरवाजा आहे, याला हत्ती दरवाजा असं म्हणतात. तिथं बोर्ड लागलेलं होतं बाहेर. आणि तुम्हाला ती कधी दाखवली होती आम्ही खालून नाही कसली. हां, मी नाही बघितली ती अजून. हे यांना दाखवली असेल तुम्हाला, तर ती मी ॲड करून टाकेन ब्लॉगमध्ये. असं आहे. वरती जाऊन आलेला आहे, आपण मागं राहून गेलोय. तरी तुमच्यासाठी एकदा डबल वरती जाऊ आपण. जायची इच्छा नाही आहे, पण चाललोय वरती फक्त तुमच्यासाठी, फक्त कंटेंटसाठी. तर आता आपल्याला सगळे ज्ञान देणार आहे असं वाटतंय मला. सगळे लवकर जाऊ. आम्ही जिथे जिथं लेटच राहतो. या वरती बघू. आलोच गणेश कुंड. टप्प्याटप्प्यात काय बनवलं असेल, काहीतरी डोकं असेल ना पुढं. नाहीतर मग पाणी साफ करायसाठी बी काय असेल. वरी काही नाही वाटतं आता, पण तरी वरती बघू शकता इतकं पाण्याची कमी असताना सुद्धा झाडं हिरवे डायरेक्ट. तिकडचं पाणी नाही वाटत आहे, तिकडचं खोल नाही असं वाटतंय मला. तिथं पाहू शकतो, पण एवढ्या उन्हात पाहलं तरी पार जास्त गरम होईल. कोणी बघत असेल तर हाय, तू बिंदास हमला करू शकतो याच्यावर. राजाचा सिलेदार आम्ही. और तो पॉइंट राहिला भाई. हा पेट रोड ना, हा आपल्याला सरळ सरळ होता माहिती आहे का? कॅमेरामध्ये भवानी माता जगदंबा. मला नाही समजत आहे की तुम्हाला हे सर्व दिसत असेल नसेल. जेवढा ज्या पद्धतीने मी बघू शकतो हा जो नजारा दिसत आहे मला, खूप छान आणि खूप मस्त वाटत आहे. हे पण खूप मस्त वाटत आहे. हा चल आलोच चल. हां खूप मस्त वाटत आहे. बॅग घे त्या जोडून. खूप छान असं वातावरण, खूप छान अशी हवा. जय भवानी जय शिवाजी. तर मस्त तर खूप वाटत माहिती आहे का. बस फक्त एवढंच आहे की स्टार्टिंगला तुम्हाला थोडा थकवा येणार, नंतर काहीच वाटणार नाही. जेव्हा टॉपवर असेल तेव्हा बाकी काहीच नाही आहे. एकदम मस्त आणि एकदम निर्मळ वातावरण आणि एकदम शांत मनाला लागणार असं वातावरण आहे. तर आता आम्ही दुसऱ्या साईडला आलेलो आहोत. तर तुम्ही ही हवा महसूस करू शकत नाही, पण मी करू शकतो. खूप मस्त हवा आहे ही, खूप मस्त फिलिंग आहे ही. खूप मस्त वाटत आहे मला, तुम्ही बघू शकता. हे बघा, हे येतात, आम्ही जातो. 2 वेळा झालं आलोच नाही आम्ही. फक्त आम्ही आलो का तुम्ही पळू राहिले? हा ना यार, असं काय होतं भाई. तर आता
लवकरच आम्ही फोटो काढतो, बघतो व्ह्यू कसा आहे तुम्हाला पण दाखवतो आणि थोडा सिनेमॅटिक काढतो तर तुम्हाला असं बघायला मजा येईल. असं आम्ही तिथून आलेलो आहोत. इथं ते टप्पर दिसतं तुम्हाला, तिथून आम्ही आता जस्ट इथं आलो 2 मिनिटामध्ये, पण तरी आमचा ग्रुप पळून गेला आम्हाला सोडून. म्हणजे माहिती आहे का, आम्ही येतो ते चालले जातात, आम्ही येतो ते चालले जातात असं. इतना चुभने लगा हूँ. आम्ही उतरत आहोत आणि आम्हाला अजून एक ब्लॉगर भेटलेले आहेत जे की मिनी ब्लॉग शूट करतात. त्यांचं नाव आहे सूरज भाऊ. तर यांच्यावर आपण बघू कधी कोलॅब करण्याचा इन फ्युचर. तर सध्या तर आता आम्ही उतरायची घाई करत आहोत. तर उतरतो आणि मोबाईल चार्जिंग खूप कमी आहे तर डायरेक्ट खाली उतरून दाखवतो तुम्हाला आता. बस डायरेक्ट खाली गेल्यानंतर दाखवतो कारण की चार्जिंग खूप कमी आहे माझ्याकडे. तर भेटूया डायरेक्ट खाली _. तर फायनली आता आम्ही खाली आलेलो आहोत. आता इथे काकडी खाणार. आता मॅम तर काही जेवायला पण आहे पण तरी आम्हाला काकडी खायची तलब. हां घेते ना. तर आता काकडी खाऊ मग नंतर खाली जाऊ तर मग खाली पण जेवण करू. औरंगजेबाने विचारलं कुठं किल्ला आहे, काय आहे, कसा आहे, तिथं शिबंदी किती आहे, सैनिक किती आहे. तसं शहाबुद्दीन खान उठला सांगितलं की हुजूर बस 300 350 लोग होंगे वहाँ पे, बाकी दूसरा कुछ नहीं है, ना तोपे है ना गोले है उनके पास, हम ऐसे ही जाएंगे और किला ले लेंगे. औरंगजेबाला कल्पना पटली. शहाबुद्दीन खान लगेच सांग, तू लगेच निघ, तुझ्यासोबत 10,000ची फौज घे, लगेच जा आणि किल्ला घेऊन ये. त्याला विचारलं गेलं जाताना की शहाबुद्दीन खान. तर आता इथं सर्व जेवायला बसलेले आहेत. बाकी वाढत आहेत मुलं, बाकी लेडीज पण आता बसत आहेत. तर भात वगैरे आहे. नाही मी नाही जेवत नाही भूक नाही मला. तर आता हे जेवण वगैरे करतील. म्हणजे जरा पेपर मध्ये थोडासा मागे पुढे राहून गेलो तर लोटू देता का पुढं असा बी उपयोग म्हणजे भारी बरं झालं सांगितलं. तर फायनल आता आम्ही बसमध्ये आलो. मारून मी सगळे करतो का जेवण केलं, आता अंदर बसलो गरमीत. आता थोड्या वेळात बस निघणार आहे. सर्व बाकी थोडे बसलेले आहेत, बाकी पण आलेले आहेत. आणि आता बस थोड्या वेळात कसले बघू. जी बस निघालेली आहे. आता आम्ही जाणार तिथं कॉलेजवरती. कोणतं कॉलेज होते? मखमलाबाद. तिथं जाऊ. गाडी उचलू आपली डायरेक्ट आपल्या घरी. तर मस्त वाटलं आज. कसं वाटलं आज शब्द कमी पडले तुझ्याकडे शब्द कमी पडले म्हटलं तर खूप डेंजर विषय. मित्रांनो जेवण झाले सर्वांचं. गणपती बाप्पा, भारत माता की. तर गाईज फायनली आम्ही आता गाडीच्या बाहेर आलेलो आहोत. आता आम्ही आमची गाडी उचलतो आणि घरी निघतो. खूप थकवा आला मला, खूप जास्त कंटाळा आला मला इथं, पण मस्त पण वाटलं. भाऊ तुम्हाला आज कसं वाटलं? एक नंबर होता. काहीच विषय ताई तर आता घरी जाऊ. खूप आनंद होता आम्हाला. भाऊ आले ना रे. तर आता आमची गाडी तिकडे आहे. आम्ही एवढे खुश झालो. तर जाऊ मस्त. तुम्हाला डायरेक्ट आता घरी भेटतो. आणि हा ब्लॉग इथंच कट करणार आहोत आम्ही. त्याच्यावर काहीच नाही दाखवणार. लाईक करा, फॉलो करा.
सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.